एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा. चला तर आज आपण पाहणार आहोत एरा सेक्शन नंबर 10. तर पहिल्यांदा ॲरो डाऊन करून घ्या. त्यानंतर खालचे सगळे ॲरो डाऊन करा. त्यानंतर इथे आहे टेस्ट युअर नॉलेज, ॲरो डाऊन करून घ्या. Well done. Now, let us put your knowledge to the test. Answer a few simple questions. त्यानंतर त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. नॉलेज चेक नंबर 1 स्टार्ट करून घ्या. त्यात आहे 2 क्वेश्चन. तर पहिला क्वेश्चन आहे इन मायक्रोसॉफ्ट वर्ड व्हॉट इज द मेन फंक्शन. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन रवी इज प्रिपेरिंग अ पॉलिसी डॉक्युमेंट अँड वॉन्ट्स अ रीडर. ह्याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर ॲरो तसेच डाऊन करत जावा. त्यानंतर त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. तर नॉलेज चेक नंबर 2 आहे स्टार्ट करून घ्या. तर यात आहेत 2 क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे हाऊ डज ग्रॅमरली एनहान्स सेंटेन्स क्लॅरिटी. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन आयडेंटिफाय द फ्युचर ऑफ ग्रॅमरली शो हेअर. ह्याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ग्रामर चेकिंग. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. त्यानंतर त्याच्या खाली आहे ॲरो डाऊन करा तसेच. त्यानंतर त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. क्लिक करा. त्यानंतर स्टार्ट करून घ्या. यात आहेत 2 क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डज इन्स्टा 3D स्पेशलाइज इन. याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन हाऊ डज इन्स्टा 3D इम्प्रूव्ह युजर कस्टमायझेशन. याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे एंड एक्झामला येस करून घ्या. त्यानंतर आहे सिम्युलेशन क्वेश्चन्स. क्लिक करा. स्टार्ट करून घ्या अटेम्प्ट. यात आहेत 4 क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन आहे टेबल कंटेंट्स प्रोव्हाइड गिवन डॉक्युमेंट. ह्याला स्टार्ट करून घ्या. तर रेफरन्स टॅब मध्ये जावा. तर इथे टेबल ऑफ कंटेंट ऑप्शन आहे. ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर इथे आहे ऑटोमॅटिक टेबल 2. त्याच्यावर क्लिक करा. अप्लाय होते. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे फुटनोट आणि इननोट आर युज्ड टू एक्सप्लेन ऑन डॉक्युमेंट. याचं क्वेश्चन स्टार्ट करून घ्या. रेफरन्स टॅब मध्ये जावा. त्यानंतर आहे इन्सर्ट फुटनोट. क्लिक करा त्यावर. त्यानंतर आन्सर सबमिट होईल. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन द स्मार्ट लुकअप पेन विल फ्रॉम द सिलेक्ट टेक्स्ट. तर याचा क्वेश्चन आन्सर आहे रेफरन्स मध्ये जावा. त्यानंतर आहे स्मार्ट लुकअप. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर आहे आयडेंटिफाय. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर आन्सर सबमिट होईल. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन कॅप्शन हेल्प ॲड लेबल युअर टॅब्लेट. स्टार्ट करून घ्या. तर रिॲक्टेबल सेट इन्सर्ट मध्ये तर इथे इन्सर्ट कॅप्शन मध्ये जावा. त्यानंतर इथे कॅप्शन 1 वर क्लिक करा. त्यानंतर ओके करा.
सबमिट होईल. नंतर एंड एक्झाम येते, एस करून घ्या. त्यानंतर आहे एरो डाऊन करत जावा, सेल्फ पाथ लर्निंग. नंतर प्रोसीड येते, प्रोसीड करा. तर 4 क्वेश्चन आहेत, स्टार्ट करून घ्या. हाऊ कॅन यू ऍड अ फुटनोट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड, याचा क्वेश्चन आन्सर आहे 4th. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. सेकंड क्वेश्चन, हाऊ कॅन यू यूज अ स्मार्ट लुकअप मायक्रोसॉफ्ट, तर याचा क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, त्यानंतर आहे व्हॉट इज द पर्पज ऑफ कॅप्शन ग्रुप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड, याचा क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर क्वेश्चनवर क्लिक करा. त्यानंतर व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द कॅप्शन ग्रुप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड, ह्याचा क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर खाली इथे तुम्हाला स्कोअर डिटेल बघायचं असेल तर इथे स्कोअर डिटेल मध्ये जावा, तुमचे स्कोअर दिसेल इथे. त्यानंतर खाली आहे गाइडेड टू इट युअर सेल्फ, क्लिक करा. त्यानंतर स्टार्ट करून घ्या. ओपन द न्यू डॉक्युमेंट ॲट द टेबल द मॅन्युअल टेबल, स्टार्ट एक्झाम करून घ्या. वर्ड ओपन करून घ्या, सर्च मध्ये जाऊन त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट मध्ये जावा. त्यानंतर इथे येईल रेफरन्स टॅब. रेफरन्स टॅब मध्ये गेल्यानंतर इथे आहे मॅन्युअल टेबल, त्या टेबलला क्लिक करा. त्यानंतर सबमिट करा. In the given document footnote, select the first image. Next, choose the reference tab, click insert footnote and type marketing the footnote. तर स्टार्ट एक्झाम करून घ्या. तर रेफरन्स टॅब मध्ये जावा. तर इन्सर्ट फुटनोट क्लिक करा. त्यानंतर आहे कॉपी पेस्ट करा. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट टू मार्क appears invoice text wherever it appears, select invoice text, go to reference tab, select mark entry and click on mark. स्टार्ट एक्झाम करून घ्या. तर इनवॉइसला सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर रेफरन्स टॅब मध्ये जावा. त्यानंतर मार्क एंट्रीवर क्लिक करा. त्यानंतर इथे मार्क एंट्रीला क्लिक करा. सबमिट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट ॲड अ कॅप्शन टेक्स्ट इमेज, सिलेक्ट द मिडल इमेज अँड ॲड द कॅप्शन आर्ट युझिंग अ रेफरन्स टॅब अँड इन्सर्ट कॅप्शन. स्टार्ट एक्झाम करून घ्या. In the given document, caption text to images, select the middle image. तर पहिल्यांदा आपल्याला त्या मिडल इमेजला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे कॅप्शन ॲट युझिंग रेफरन्स टॅब, इन्सर्ट कॅप्शन मध्ये जावा. रेफरन्स टॅब मध्ये जाऊन इथं आहे इन्सर्ट कॅप्शन, क्लिक करा.
त्यानंतर इथे सिलेक्ट करून कॉपी पेस्ट करा. त्यानंतर सबमिट करून घ्या. ओके करून त्यानंतर आहे 5वा क्वेश्चन. इन द गिवन डॉक्युमेंट एक्सप्लोर द वर्ड अँड इन द मीनिंग सिलेक्ट द वर्ड केमिस्ट्री अँड गो टू द रेफरन्स टॅब. रिसर्च ग्रुप क्लिक स्मार्ट लुकअप. स्टार्ट एक्झाम करून घ्या. केमिस्ट्री या वर्डला सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर रेफरन्स टॅब मध्ये जावा. त्यानंतर ऍड टू रेफरन्स टॅब सर्च ग्रुप क्लिक स्मार्ट लुकअप. स्मार्ट लुकअप इथे आहे पहा, क्लिक करा त्याच्यावर. त्यानंतर सबमिट करून घ्या. झाले 5 सर्व क्वेश्चन आहे. त्यानंतर एंड एक्झाम करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. त्यानंतर आहे सेक्शन कम्प्लिशन टेस्ट. सिलेक्ट करून स्टार्ट करून घ्या. त्यात आहेत 10 क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन आहे यू आर कम्पेअरिंग टू तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन युअर स्कूल रिझल्ट पोर्टल से याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन यू आर टोल्ड क्रिएट पासवर्ड विच इज सेफ्स याचं सेफेस्ट याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन युअर टीचर आस्क यू मेक याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 5वा क्वेश्चन यू वॉन्ट टू क्रिएट अ वेब पेज याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन इमेजिन युअर लॉन्चिंग याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन युअर स्कूल इज सेलिब्रेटिंग इन्व्हायरमेंट याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 8वा क्वेश्चन यू आर हेल्पिंग अ फ्रेंड क्रिएट अ सेफ याचं क्वेश्चन आन्सर आहे तिसरा ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन इमेजिन यू आर रायटिंग अ रिपोर्ट अबाउट याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन युअर स्कूल वॉन्ट्स अ प्रोमेट इट न्यू कम्प्युटर इट याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. त्यानंतर इथे तुम्ही स्कोअर पाहू शकता तुमचे आजचं डेट दाखवेल. सिलेक्ट कर त्यानंतर खाली सगळे ग्रीन केल्यानंतर आपण इथे सेक्शन पहा. सेक्शन नंबर 10 कंप्लीट आहे का नाही पाहून घ्या. इथे ग्रीन पट्टी आला असेल तर कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या.